बीड मधील मस्साजोग येथे जी सरपंचाची हत्या करण्यात आली त्या गुन्हेगारांना मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे। जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही असं खुद्द आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। तरी सुद्धा सातत्याने आमदार धस हे ज्या भाषेत बोलत आहेत, मग मला त्यांना विचारायचंय की तुम्हाला आपल्या मुख्यमंत्र्यावर, तुम्ही ज्या पक्षात आहात त्या वरिष्ठ नेत्यांनी जे काही सांगितलेलं आहे की एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, हे तुम्हाला मान्य नाही का? बर, गुन्हेगारी झाल्यानंतर, ती हत्या झाल्यानंतर नक्कीच ते घरातल्यांचा आक्रोश हा मोठा आहे। त्या निशब्द आहोत ही घटना घडल्यानंतर, मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे। परंतु काल मला वाटतं सुरेश धस यांनी हिरोईनांचा दाखला दिला, तेव्हा कुठेतरी वाटलं की याला राजकीय पोळी भाजून घेणं म्हणतात। त्यांना जी हत्या झाली त्या मारेकरांना शिक्षा द्यायची आहे, त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे का या संधीचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजायची, याचा काळ प्रत्यय आला। त्यांनी जी भाषा केली की अभिनेत्री अस्मिका, त्याच्यानंतर प्राजक्ता माळी, त्याच्यानंतर कलाकार सपना माळी, कोणी कुणाच्या कार्यक्रमाला जायचं, कुणाला वेळ द्यायची, काय करायचं हे त्या अभिनेत्रींचं खाजगी आयुष्य आहे आणि या गुन्ह्याचं गांभीर्य फार मोठं। मग या गुन्ह्याच्या गांभीर्याचे कमी करण्यासाठी हा प्रत्यय केला धस यांच्याकडनं केला जातोय का, साहजिकच प्रश्न निर्माण होणार।